तर अशी काय बनवली आहे मी लाल खिचडी, जी खूप रिक्वेस्टवर होती. तर चला बघूया कशी बनवली आहे. वेलकम टू द पूजाज किचन. तुम्हा सर्वांचं पूजाज किचन मध्ये स्वागत आहे. तर आज मी बनवते, खूप सारे कमेंट्स होते त्या कमेंटच्या याच्यामध्ये, आणि मला खूप जास्त एका ताईंची रिक्वेस्ट होती की पूजा तू जी लाल खिचडी बनवतेस ती प्लीज दाखव करून. सो मी आज तीच दाखवते. खिचडी जी होणारी आहे 5 मिनिटांमध्ये. चला बघूया आपण त्याच्यासाठी काय काय सामान लागतं ते. एक मीडियम आकाराचा कांदा कट केलेला, त्यानंतर एक छोटा टोमॅटो, कोरिएंडर आणि खडे मसाले. त्याच्यामध्ये आहे तेजपत्ता, चक्रफूल, 2 काळी मिरी, 2 लवंग आणि फोडणीसाठी लागणारी कढीपत्ता. त्यानंतर आपल्याला लागणारे मसाले, आपल्या घरचा लाल तिखट मसाला, हळद, कोरिएंडर पावडर, मीठ आणि फोडणीसाठी लागणारं जिरं, राई. त्यानंतर कट केलेला बटाटा, त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आणि वॉश करून घेतलेले तांदूळ. त्याच्यामध्ये आपण थोडीशी मुठभर अशी डाळ टाकून भिजत ठेवले ते 5 मिनिटासाठी. तर अशी काही लागणारी ही आपली सामग्री आहे. तेल गरम होतंय तोपर्यंत मी एक गोष्ट सांगते. ऍक्च्युली ही खिचडी पटकन बनणारी आहे. त्याला काही अशी खटाटोप वगैरे करायला नाही. पटापट कट केलं, चॉप केलं आणि ती फोडणीला टाकणारी आहे. आता मी तुमच्याशी शेअर करते म्हणून मी अगोदर याची तयारी करून ठेवले. नाही तर जेव्हा जनरली मी बनवते तेव्हा मी कुकर मध्ये तेल गरम करायला ठेवते आणि चॉप करून फटाफट फोडणी टाकते. अशा टाईप मध्ये मी बनवते. तर आता आपण बघूया ती कशी बनवते, मी काय काय फोडणीला टाकते. तर फर्स्ट ऑफ ऑल मी टाकते राई, जिरं जे आपण फोडणीला टाकतो ते. तर मी आता इथे जिरं टाकते, त्यानंतर थोडीशी राई, त्यानंतर आपले जे खडा मसाले आहेत ते आणि कढीपत्ता, त्यानंतर चॉप केलेला कांदा, मी ही जेव्हा खिचडी बनवते त्याच्यामध्ये जर माझ्याकडे व्हेजिटेबल असतील, मीन्स फ्लॉवर, शिमला मिरची किंवा फरसबी, जसं पुलाव बनवतो त्याच्यासाठी जे लागणाऱ्या ज्या छोट्या मोठ्या भाज्या असतात त्या पण आपण जर याच्यामध्ये टाकलं तर एक पुलावच बनतो हा. पण माझ्याकडे आता सध्या काही अवेलेबल नाहीये आणि मला साधीशी खिचडीच बनवायची आहे. नॉर्मली गरमी फार होते आणि त्याच्यामध्ये किचनमध्ये उभं राहून एवढं जेवण, सगळं डाळ भात भाजी चपाती सगळ्या प्रकारचं जेवण बनवण्याचं शॉर्टकट पटकन बनेल असं सगळं त्याच्यामध्ये असलेलं ते आपण आता बनवतोय. तर आता मी फोडणीला टाकलाय कांदा. इथे कांदा आपला भाजलाय. आता मी टाकते टोमॅटो, आपण आता टाकूया अद्रक लसूणची पेस्ट, त्यानंतर आपले जे मसाले आहेत ते आपण टाकायचे. त्यानंतर आपले हे बटाटे, त्यानंतर आपले हे भिजवलेले तांदूळ आणि डाळ, आपण जे तांदळासोबत जे पाणी घेतलं होतं त्यानंतर थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकायचंय जेणेकरून आपले तांदूळ शिजले पाहिजेत. पण थोडंसं त्याच्यात पाणी टाकतोय. त्यानंतर आता आपण टाकणार आहे कोथिंबीर. आपल्या खिचडीला थोडी उकळी आली का आपण कुकरचं झाकण लावायचं आणि 2 शिट्या काढायच्या. आपली खिचडी तयार. तर खिचडीला थोडीशी उकळी आली, आपण आता झाकण लावूया. गॅस थोडा फास्ट केलाय. 2 शिट्या झाल्या का आपली खिचडी तयार. तर शिट्या झाल्यात, कुकरही थंड झालाय. तर आता आपण बघूया भात कसा झालाय तो.
तर असा झालाय आता भात आपण. तर आता आपण हर्षला देऊया आणि विचारूया कसा झालाय. तर खिचडी सोबतच आपण थोडेसे पापड भाजूया. As always, superb.